रोजच्या रोज ताजे कांदा भाव, कांद्याविषयी, शेतीविषयी महत्त्वाच्या बातम्या, सरकारी योजना, हवामान अंदाज मिळवा एकाच क्लिकवर. मग वाट कसली पाहताय? आजच सबस्क्राईब करा माझा बळीराजा. पाहूयात महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव. बंगलोर बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव. सर्वप्रथम पिंपळगाव बसवंत येथे आज 30,200 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजार भाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 751 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 1,040 रुपये क्विंटलपर्यंत येते. मित्रांनो, व्हिडिओला बघता लाईक करा. पिंपळगाव सायखेडा येथे 8,556 क्विंटल कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 225 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 610 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 741 रुपये क्विंटलपर्यंत येते. नांदगाव येथे 6,300 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 50 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 580 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 742 रुपये क्विंटलपर्यंत येते. नागपूर येथे 12,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 800 रुपये क्विंटलपर्यंत येते. देवळा येथे 9,450 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 725 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 850 रुपये क्विंटलपर्यंत येते. येवला अंदरसूल येथे 18,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 767 रुपये क्विंटलपर्यंत येते. येवला येथे 18,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 625 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 780 रुपये क्विंटलपर्यंत येते. लासलगाव येथे 19,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 760 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 990 रुपये क्विंटलपर्यंत येते. मालेगाव मुंगसे येथे 15,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 250 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 600 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 760 रुपये क्विंटलपर्यंत येते. चांदवड येथे 16,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 785 रुपये क्विंटलपर्यंत येते. त्यानंतर बाजार समिती सटाणा येथे कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 725 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 800 रुपये क्विंटलपर्यंत येते. आबोना येथे कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 750 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 960 रुपये क्विंटलपर्यंत येते. त्यानंतर मुंबई येथे 6,347 क्विंटलची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 600 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 800 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 1,000 रुपये क्विंटलपर्यंत येते. सांगली येथे 3,082 क्विंटलची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 250 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 600 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 950 रुपये क्विंटलपर्यंत येते. पुणे येथे 2,687 क्विंटलची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 900 रुपये क्विंटलपर्यंत येते. कोपरगाव येथे 5,211 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 150 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 600 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 699 रुपये क्विंटलपर्यंत येते. राहता येथे 9,044 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 900 रुपये क्विंटलपर्यंत येते. पारनेर येथे कमीत कमी बाजारभाव 400 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत येते. सर्वसाधारण बाजारभाव 700 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 850 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत आज पारनेर येथे बाजारभाव मिळाले आहेत. त्यानंतर बेंगलोर येथे आज 65 ट्रक कांदा गाड्यांची आवक आली होती. एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला 1,000 ते 1,100 पर्यंत बाजारभाव मिळाले आहेत. बिग साईज कांदे 900 ते 1,000 पर्यंत विकले आहेत. मुक्कल साईज 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. मीडियम साईज 700 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. गोल्टा 600 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. तर गोल्टी 400 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे. जोड कांदा 200 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.